Hello students, today we are starting the 12th lecture on rotational dynamics. In previous lecture we have completed the circular motion. We have completed circular motion in 11 lectures. Now we have to start the second part of rotational dynamics, which is rotational motion. आपल्याला माहित आहे का रोटेशनल डायनामिक्स हा जो चॅप्टर आहे ते कॉम्बिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन या दोघांचं कॉम्बिनेशन होतं. तर त्यामधलं एक पार्ट आपण संपवलंय सर्क्युलर मोशनचं. आता आपल्याला आज रोटेशनल मोशन स्टार्ट करायचंय. तर सगळ्यात अगोदर व्हॉट इज मीन बाय रोटेशनल मोशन, तर आपल्याला माहित आहे द मोशन ऑफ ऑब्जेक्ट about its own axis is known as rotational motion. परत एकदा ऐका, the motion of object about its own axis is called rotational motion. Example, the motion of earth about its own axis. ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरते ते एक्झाम्पल आहे रोटेशनल मोशनचं. आता आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये महत्वाचं जे एक टर्म आहे त्यावर डिस्कस करायचं आणि ती टर्म म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया नेमकं आहे काय ते आपण बघू. तर ते बघण्या अगोदर मला हे सांगा, व्हॉट इज मीन बाय इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? तर हा वर्ड आपण ऐकला असेल इनर्शिया. इनर्शिया, तर इनर्शिया काय आहे? इट इज द अपोजिशन टू चेंज इट्स स्टेट. ही एक प्रॉपर्टी आहे मटेरियलची का जे अपोज करते त्याच्या स्टेटला चेंज होण्यासाठी. आता स्टेट दोन प्रकारचे असू शकतात. एक तर बॉडी मोशन मध्ये असू शकते किंवा रेस्ट मध्ये असू शकते. तर जर बॉडी रेस्ट मध्ये आहे तर ती रेस्ट मध्ये राहण्याचाच प्रयत्न करणार आणि जर बॉडी मोशन मध्ये आहे तर ती मोशन मध्ये राहण्याचाच प्रयत्न करणार आणि त्याला मोशन मधल्या बॉडीला मोशन मध्ये ठेवण्याचं काम त्याचं इनर्शिया करणार. जेवढा इनर्शिया जास्त असणार तेवढी ती बॉडी अपोज करणार. इनर्शिया कमी असेल तितकं कमी ते काय करणार? अपोजिशन ऑफर करणार. म्हणजेच काय, आता आपण इथे एक एक्झाम्पल बघू. एक बॉडी आहे आणि या बॉडीला आपण फोर्स लावलाय. फोर्स लावला आपण 15 न्यूटनचा. जर 15 न्यूटन फोर्स लावून ही बॉडी ऍक्सेलरेट झाली म्हणजे पुढे सरकली गेली तर आपण काय म्हणणार का या फोर्सवर यामध्ये जे ऍक्सेलरेशन क्रिएट झालं आणि ऍक्सेलरेशन कुणी क्रिएट केलं? फोर्सने क्रिएट केलं. म्हणजे जर आपण या ठिकाणी सेम बॉडी आहे त्याला आपण जर 20 न्यूटनचा फोर्स लावला तर त्या केसमध्ये यामध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट होणार आणि ऍक्सेलरेशन हे जास्त असणार. म्हणजे या केसमध्ये ऍक्सेलरेशन E1 मानलं तर या केसमध्ये A2 मानू. तर आपण असं म्हणू शकतो F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A. फोर्स जितकं जास्त असणार तितकं जास्त ऍक्सेलरेशन होणार. तर आपण याला प्रोपोर्शनलचा सिम्बॉल काढायचा असेल तर आपण या ठिकाणी काहीतरी कॉन्स्टंट घेतो. आपण घेतलं हे कॉन्स्टंट K आणि इथं लिहितो A. तर आता हे A याला जर आपण डिवाइड केलं F अपॉन A इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि ह्या कॉन्स्टंटला नाव दिलं गेलं ते आहे त्याचं मास. म्हणजेच काय, इनर्शिया एक प्रॉपर्टी आहे मटेरियलची एक प्रॉपर्टी आहे. ती काय करते? अपोजिशन प्रोड्यूस करते, अपोजिशन टू इट्स स्टेट. आणि ते इनर्शिया किती आहे ते मेजर करण्याचं काम करणार मास. परत एकदा ऐका, इनर्शिया काय करणार? अपोजिशन क्रिएट करणार. कोणामध्ये? त्याच्यामध्ये चेंज आणण्यासाठी अपोजिशन करणार. जर या ठिकाणी आपली बॉडी आहे, सेम बॉडी तीच, पण मी ज्यावेळेस 10 न्यूटन फोर्स लावलं होतं त्यावेळेस बॉडी जागेवरून हलली नाही म्हणजे याचा इनर्शिया जास्त आहे. आता नंतर 15 लावल्यानंतर ती जागेवरून हल्ली, नंतर 20 लावल्यानंतर जागेवरून हल्ली,
पण या ठिकाणी त्याचं ऍक्सेलरेशन 0 होतं, या ठिकाणी ऍक्सेलरेशन काहीतरी आलं, या ठिकाणी ऍक्सेलरेशन त्यापेक्षा जास्त आलं. म्हणजे काय झालं, जसं आपण फोर्स वाढवत गेलो तसं आपल्याला काय ऍक्सेलरेशन वाढत गेलं. तर त्यावरून आपण काय सांगितलं का F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A. आता प्रोपोर्शनलचं सिम्बॉल काढायचं असेल, त्या जागेवर इक्वल टू आणायचं असेल तर आपण काहीतरी कॉन्स्टंट देतो, त्या जागेवर आपण K मानलं आणि हे आता A ला आपण खाली नेलं आणि हे जे K आहे त्याला काय म्हटलं आपण का मास. म्हणजेच आपल्याला F/A इज इक्वल टू मास हे आपल्याला फॉर्म्युला भेटला. म्हणजे जितकं फोर्स तुम्ही लावलं आणि जितकं ऍक्सेलरेशन भेटलं त्या दोघांना डिवाइड केलं तर आपल्याला त्याचं मास भेटल. आणि मास भेटलं म्हणजेच काय, त्याचं इनर्शिया समजा. या बॉडीचं इनर्शिया किती आहे तर तुम्ही फोर्स अपॉन एरिया केलं तर तुम्हाला या बॉडीचं इनर्शिया भेटून जाईल. तर हे सगळं झालं आपल्याला लिनियर मोशन मध्ये. लिनियर मोशन मध्ये काय भेटलं आपल्याला, लिनियर मोशन मध्ये इनर्शिया मेजर करण्याचं काम कोण करतंय, मास करतंय. परत एकदा ऐका, लिनियर मोशन मध्ये इनर्शिया मेजर करण्याचं काम मास करतंय. तसंच त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये रोटेशनल इनर्शिया मेजर करण्याचं काम मोमेंट ऑफ इनर्शिया करते. परत एकदा ऐका, लिनियर मोशन मध्ये इनर्शिया मेजर करण्याचं काम मास करतंय, तर रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया मेजर करण्याचं काम कोण करतंय, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे लिनियर मध्ये मास जे रोल प्ले करतं तेच रोटेशनल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया रोल प्ले करते. इनर्शिया अपोजिशन टू चेंज इज स्टेट हे तर डोक्यात फिट ठेवायचं. काय इनर्शिया म्हणजे काय, ऑपोजिशन ऑफर्ड बाय द बॉडी टू अपोज टू चेंज इज स्टेट. opposition offered by the body is called inertia. लिनियर मध्ये इनर्शिया किती आहे ते सांगण्यासाठी आपण एक टर्म यूज केली, ते आहे मास. आणि सिमिलरली रोटेशनल मध्ये इनर्शिया किती आहे ते सांगण्याचं काम करणार मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल बघायचं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण बघणार का ज्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे ती बॉडी, लक्षात घ्या, ज्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे ती बॉडी लवकर त्याची स्टेट चेंज करणार नाही. म्हणजे काय, ती बॉडी जर रेस्ट मध्ये असेल तर ती रेस्ट मध्येच राहण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे ती मोशन मध्ये लवकर येणार नाही. आणि जर ती मोशन मध्ये आहे तर ती लवकर रेस्ट होणार नाही. तर ज्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त ते त्याच्याबद्दल आपण काय म्हणू शकतात, आपण असं म्हणू शकतो डिफिकल्ट टू स्टार्ट अँड डिफिकल्ट टू स्टॉप. म्हणजे त्याला स्टार्ट करणं अवघड आहे, इझिली ते स्टार्ट होणार नाही, आणि एकदा स्टार्ट झालं तर ते इझिली स्टॉप होणार नाही. हे झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. जर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर इट इज डिफिकल्ट टू स्टार्ट और डिफिकल्ट टू स्टॉप. म्हणजे डिफिकल्ट टू स्टार्ट अँड डिफिकल्ट टू स्टॉप. सिमिलरली जर मोमेंट ऑफ इनर्शिया लेस असेल तर इझी टू स्टार्ट अँड इझी टू स्टॉप. आता यामध्ये एक्झाम्पल द्यायचं असेल तर कोणतं एक्झाम्पल दिलं जाते का, लहान मुलांची सायकल असती ज्याला ब्रेक वगैरे नसतं, सिंपल सायकल आहे, तर ती काय आहे, थोडं पेडल मारलं तर ती फास्ट मध्ये पळती आणि त्यानंतर त्याला लहान मुलं आपल्या पायाने स्टॉप करतात. फक्त पाय खाली लावलं का ती सायकल स्टॉप होती. म्हणजे त्याचं काय आहे, इनर्शिया कमी आहे, म्हणून इझिली स्टार्ट आणि इझिली स्टॉप होती. सिमिलरली जर मोठी सायकल असेल तर त्यामध्ये काय होणार, त्याला ब्रेक्स असणार, आपण पायाने इझिली त्याला स्टॉप करू शकत नाही. तर इझिली स्टार्ट बी होत नाही आणि इझिली स्टॉप बी होत नाही. तर ज्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त ते लवकर स्टॉप होणार नाही आणि लवकर स्टार्ट पण होणार नाही.
ज्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, ते लवकर स्टार्ट होईल आणि लवकरच स्टॉप पण होईल. तर अशा प्रकारे आपण हे मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल बोललोय. काय तर आता आपल्याला पुढे बघायचं रोटेशनल, जे आता याच्यामध्ये बघितलं तर हे एक फॉर्म्युला आहे इनर्शिया फाइंड करण्याचा लिनियर साठी. कोणतं F/a, तुम्ही फोर्स अपॉन एक्सेलरेशन केलं तर तुम्हाला मास भेटून जाईल आणि मास म्हणजेच काय, मेजरमेंट ऑफ इनर्शिया. पण आपल्याला आता मेजरमेंट ऑफ इनर्शिया करायचंय, पण कोणाचं, रोटेशनल मोशन मध्ये. रोटेशनल मोशन मध्ये जितकं इनर्शिया लागला, म्हणजे एखादी बॉडी आहे, या बॉडीला रोटेट करण्यासाठी किती व्हॅल्यू लागतील ते आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर याच्यासाठी मी कोणतं तरी फॉर्म्युला असणार आणि ते फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी डिराईव्ह करायचं. तर त्यासाठी आपण आता पुढचं डेरिव्हेशन बघू. तर यामध्ये आता आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी काढणार आहोत. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी काय असते, ke इज इक्वल टू हाफ mv². हे फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर आपल्याला फॉर्म्युला काढायचं कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. हे लिनियर मोशन मधला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². आणि आपल्याला फाइंड करायचं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. तर त्यासाठी आपण एक आर्बिट्ररी बॉडी घेतली, म्हणजे एनी शेपची, त्याला असं डेफिनेट शेप नाहीये, कोणत्याही शेपची आपण एक बॉडी घेतली आणि त्या बॉडीमध्ये ते बॉडी बऱ्याचशा पार्टिकलची बनलेली आहे. म्हणजे काय, m1, m2, m3 असे बरेच पार्टिकल आहेत आणि त्या पार्टिकलचा मास m1, m2, m3, m4 असं करून आपण याला इथं रिप्रेझेंट केलंय. तर आपण आपल्याला समजावं म्हणून फक्त ठराविक पॉइंट घेऊ. तर या ठिकाणी m1 घेतलंय, m2 घेतलं आणि लास्टला mn घेतला, म्हणजे नंबर ऑफ जितके पार्टिकल असतील त्यामध्ये. तर आता या जे पार्टिकल आहे पहिला m1, त्याचं डिस्टन्स हे r1 आहे कुठून, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. नंतर हे जे दुसरं पार्टिकल आहे त्याचं डिस्टन्स r2 आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. आणि तिसरं जे आपण घेतलं ते m पार्टिकल आहे आणि त्याची रेडियस आहे rn. आता यामध्ये बघा, जे ऍक्सिस आहे ते परपेंडिक्युलर आहे. ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे आणि प्लेन कसा आहे, या असा आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल हे प्लेन आहे, ही जी बॉडी आहे हॉरिझॉन्टली आहे आणि ऍक्सिस असं परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे प्रत्येक पॉइंट जे आहे ते असं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हे r1 म्हणजे काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आपण इथं असं इन्क्लाइन दाखवलं, पण इन्क्लाइन नाहीये, ते ऍक्च्युअल मध्ये असं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. प्रत्येक पॉइंट कुठं बी घ्या, ते पॉइंट काय असणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्या दोन पॉइंट मधला. तर फर्स्ट पॉइंट आणि ऍक्सिस यामधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला r1 ने डिनोट केलंय, m2 आणि ऍक्सिस मधला डिस्टन्सला r2 आणि mn आणि ऍक्सिस मधला डिस्टन्स जे आहे ते rn आहे. आता यावरून आपण हे जे बॉडी आहे त्याचा अँग्युलर स्पीड हे कॉन्स्टंट आहे आणि ते आहे ओमेगा. याचं लिनियर स्पीड चेंज होणार पण अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट राहणार. आता तुम्ही म्हणणार हे कसं, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता हे एक बॉडी आहे, ते बॉडीवर इथला आपण पार्टिकल कन्सिडर केला, या ठिकाणचा पार्टिकल कन्सिडर केला आणि या ठिकाणचं जे आहे ते पार्टिकल कन्सिडर केलं. ही बॉडी ज्यावेळेस अशी रोटेट होणार, म्हणजे इनिशियली त्याची पोझिशन अशी आहे, इनिशियली अशी पोझिशन आहे, नंतर अशी झाल्यानंतर त्याची पोझिशन अशी झाली, म्हणजे या ठिकाणी अशी पोझिशन झाली. आता यामध्ये बघा इनिशियल पोझिशन. तर आता मला हे सांगा, पहिल्यांदी पोझिशन आपण 3 पार्टिकल कन्सिडर केले, एक पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल. तर या ठिकाणी हे जे पार्टिकल आहे तो या ठिकाणी अशी पोझिशन होती, अशी झाल्यानंतर अशी, म्हणजे हे पार्टिकल इथून इथपर्यंत रोटेट झाले. म्हणजे ह्या पार्टिकलची पोझिशन समजा याला 1 आहे तर हे 1 डॅश लिहिलं, न्यू पोझिशन. आता हे 2 आहे तर 2 पण कसा झाला, इथं गेला म्हणजे 2 डॅश, आणि हे 3 आहे तर याची पोझिशन 3 डॅश. आता इथं लक्ष द्या, सगळ्या याच्यामध्ये बघा जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे थीटा ते प्रत्येकासाठी सेम आहे.
बघा या पार्टिकलने इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केला, पण जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी जे आहे ते थिटाच आहे. सेकंड वाल्यासाठी बघा इथून इथपर्यंत गेला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेम. थर्ड वाल्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेम, पण लिनियर डिस्प्लेसमेंट डिफरंट आहेत. बघा या ठिकाणी इथून इथपर्यंत गेला, त्याला आपण एस ने डिनोट करू, तर इथून इथपर्यंत जी लेंथ आहे ती लेंथ आणि ही लेंथ दोघांमध्ये फरक आहे. ही लेंथ आणि ही लेंथ दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे काय, यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट याचं सगळ्यात कमी आहे, याचं मीडियम आणि याचं सगळ्यात जास्त आहे, पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट सगळ्यांचं सेम आहे. त्यामुळं अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी, त्यामुळं अँग्युलर व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे या रोटेशनल मोशन मध्ये, आणि लिनियर व्हेलॉसिटी ही डिफरंट आहे. क्लिअर आहे. आता यापुढं आता आपण पुढचं डेरिव्हेशन बघू. तर यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा तर कॉन्स्टंट आहे. आता मला काय करायचंय, याची कायनेटिक एनर्जी काढायची. तर टोटल कायनेटिक एनर्जी काय असते, का इट इज द सम ऑफ ऑल कायनेटिक एनर्जीज. कोणाचे, प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढणार आणि त्यांची जर सम केली तर आपल्याला पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी भेटून जाईल. तर पहिला फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आपल्याकडे आहे कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल फर्स्ट. याचा जो आपण काय फॉर्म्युला लिनियर मध्ये जे आहे आपण तो फॉर्म्युला यूज करणार 1/2 mv². आता यामध्ये पहिलं पार्टिकल आहे फर्स्ट, तर m1 म्हणू याला आणि v1 म्हणू. आता या ठिकाणी आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी तर कॉन्स्टंट आहे, पण लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट आहे. त्यामुळं या ठिकाणी v च्या जाग्यावर बट v इक्वल टू r ओमेगा, तर v च्या जाग्यावर आपण इथं v1 मानलं तर इथं आपल्याला r1 लिहावं लागेल. ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ओमेगा 1 लिहिण्याची काही गरज नाही. तर v1 इक्वल टू r1 ओमेगा. तर आपण यामध्ये ती जर व्हॅल्यू टाकली, देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल फर्स्ट इज इक्वल टू 1/2 m1 आणि v1 च्या जागेवर r1 ओमेगा टाकणार, त्याचं स्क्वेअर आहे, त्यामुळे हे होईल r1 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. हे झालं कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल फर्स्ट. सिमिलरली आपण कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल सेकंड लिहू शकतो. कसं लिहू शकतो, सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल सेकंड इज इक्वल टू 1/2 m2. मास त्याचा m2 आहे, रेडियस त्याची म्हणजे काय, डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स r2 आहे आणि ओमेगा कॉन्स्टंट आहे, ओमेगा स्क्वेअर. असं करून आपण या ठिकाणी यंथ पार्टिकलची जी आहे, यंथ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढू शकतो. तर काय असणार, कायनेटिक एनर्जी ऑफ यंथ पार्टिकल इज इक्वल टू काय येईल 1/2 m सफिक्स n r n स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला सगळे व्हॅल्यूज भेटले. आता आपण म्हणणार टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी काय येईल, के टोटल, के कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस डॉट 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 कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. सगळ्यांच्या व्हॅल्यू आहेत, आपण व्हॅल्यू पुट करू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता यामध्ये बघा काही कॉमन दिसतंय का, तर आपल्याला कॉमन दिसतंय 1/2 1/2 1/2 सगळ्यांमध्ये कॉमन आहे. सिमिलरली ओमेगा सगळ्यांमध्ये कॉमन आहे, तर त्यामुळे आपण काय करू 1/2 कॉमन काढू, 1/2 कॉमन काढू आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढू आणि नंतर या ब्रॅकेट मध्ये काय राहील m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर. आता हे काय आहे, सम आहे. तर सम असल्यामुळं आपण त्याला असं लिहू शकतो 1/2 ओमेगा स्क्वेअर आणि याला समेशन I from 1 to n
आणि फ्रॉम 1 to n म्हणजे जितके नंबर ऑफ पार्टिकल असतील तितके सगळे आणि इथं लिहिणार mi ri² आणि हे आपलं याला आपण ह्या पूर्ण याला अशा प्रकारे लिहू शकतो. आता ही जी टर्म आहे समेशन ऑफ mi ri² फ्रॉम 1 to n या टर्मला एक स्पेशल नाव दिलं गेलं आणि त्याला म्हटलं गेलं मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज डिनोटेड बाय I. तर आपल्याला फॉर्म्युला काय भेटला 1/2 ओमेगा स्क्वेअर I यालाच आपण सिस्टमॅटिक वे मध्ये कसं लिहिणार 1/2 I ओमेगा स्क्वेअर. हे झालं आपल्याला कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. काय भेटलं बघा कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन 1/2 I ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इन लिनियर मोशन 1/2 mv². आता दोघांमध्ये एनालॉजी बघू. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी लिनियर मध्ये जितकी असणार तितकीच रोटेशनल मध्ये असणार म्हणजे कायनेटिक एनर्जी एनालॉगस टू कायनेटिक एनर्जी. नंतर हे लिनियर 1/2 हाफ जसे आहे तसे हे v आहे म्हणजे लिनियर वेलोसिटी. या ठिकाणी ओमेगा आहे म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. हे दोघांना एनालॉग आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला काय भेटतं याच्यावरून आपल्याला एक टर्म भेटते काय का m ला एनालॉगस काय आहे I आहे. म्हणजे काय जे रोल मास लिनियर मोशन मध्ये परफॉर्म करतं तेच रोल रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया परफॉर्म करणार. परत एकदा ऐका लिनियर मोशन मध्ये जे रोल मास परफॉर्म करतं तेच रोल मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन मध्ये करते. आता कोणतं रोल प्ले करते मेजरमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे इनर्शिया मेजर करण्याचं काम कोण करतंय मास करतं. कशामध्ये करतं लिनियर मोशन मध्ये करतं. तर या ठिकाणी जे अँग्युलर रोटेशनल इनर्शिया आहे म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये जे इनर्शिया प्रोड्यूस झालं त्याला मेजर करण्याचं काम कोण करणार मोमेंट ऑफ इनर्शिया. क्लिअर आहे. तर इथपर्यंत आपल्याला समजलंय का मोमेंट ऑफ इनर्शिया. आता त्याला मेजर करण्याचं फॉर्म्युला बी भेटलाय आपल्याला. कोणता फॉर्म्युला भेटलाय का I इज इक्वल टू आपल्याला एक फॉर्म्युला भेटला I इज इक्वल टू समेशन I फ्रॉम 1 to n mi ri² म्हणजे एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याच्या बेसवर आपण काय फाइंड करू शकतो याचं इनर्शिया फाइंड करू शकतो. रोटेशनल मोशन मध्ये जे इनर्शिया आहे त्याला फाइंड करण्यासाठी जी टर्म आहे ती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे समेशन I फ्रॉम 1 to n mi ri². तर अशा प्रकारे आपण याचं फॉर्म्युला डिराइव्ह केलाय मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कशा कशावर डिपेंड आहे ते बघायचे. तर त्यामध्ये आपण बघणार तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे तर सगळ्यात अगोदर मास ऑफ बॉडी दुसरा मास ऑफ बॉडी नंतर त्याचबरोबर शेप आहे शेप साइज. तर येतं आपण असं लिहू मास शेप साइज ऑफ बॉडी. आता त्या ठिकाणी नंतर ज्या वेळेस आपण बघितलं दुसरं काय आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणजे काय जर आपण बॉडी घेतली ही एक बॉडी आहे दुसरी ही एक बॉडी आहे ही पूर्ण काय आहे सॉलिड आहे आणि ही हॉलो बॉडी आहे. आता याचं मास 10 kg आहे तर याचं बी मास 10 kg आहे. तुम्ही म्हणणार कसं मटेरियल चेंज केलं हे उडचे आहे हे आयनचं आहे आणि हे मधलं काय आहे का हॉलो आहे. तर या केस मध्ये याचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि याचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ऍक्सिस तेच ठेवतोय लक्षात घ्या. ऍक्सिस दोघांसाठी सेम. तर ज्या पॉइंट मधून ऍक्सिस पास होतं सेम पॉइंट मधून इथं बी पास होतं. साईज वगैरे सेम आहे फक्त यामध्ये हे हॉलो आहे आणि हे काय आहे सॉलिड आहे. तर याचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि याचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ते डिफरंट असणार.
कोणाचं जास्त असणार? या खालच्या हॉलोचं जास्त असणार. तुम्ही म्हणणार का बरं? कारण यामध्ये जे पार्टिकल आहे ते डिस्ट्रीब्युटेड आहे या ठिकाणी आणि त्यामुळे त्यांचं सेंटर पासून जे डिस्टन्स आहे r ची व्हॅल्यू जास्त आहे आणि r ची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं मास इंटू r, तर मग r ची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं ते I ची व्हॅल्यू जास्त असणार आणि ह्या केसमध्ये जे पार्टिकल जवळ आहे त्यांच्यासाठी r ची व्हॅल्यू कमी आहे. त्यामुळे सॉलिडचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज कम्पेअर टू हॉलो शेप हे काय असणार? लेस असणार. म्हणजे सॉलिडचं लेस आणि जे हॉलो आहे त्याचं जास्त असणार. आणि कधी? ज्यावेळेस मास सेम ठेवलं त्यावेळेस. तर त्यामुळे आपण काय म्हटलं? तर इट डिपेंड्स ऑन मास. शेप चेंज झालं तरी बी काय होणार? शेप किंवा साईज चेंज झाले तरी बी मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार. आता नंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. या ठिकाणी आपण बघितलं का जर आता पहिलं जे बघितलं मासवर डिपेंड आहे म्हणजे काय? जे 10 kg एक बॉडी घेतली आणि एक 20 kg ची बॉडी घेतली, दोघांमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काढलं तर मास आहे तर एकाचं जास्त मास आहे तर ज्याचं जास्त मास त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. त्यामुळे ह्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार कारण याचं मास जास्त, याचं मास कमी आहे त्यामुळे याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. तर पहिलं आपलं झालं का मासवर ते कसं डिपेंड आहे. दुसरं बघितलं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. तर हे मास डिस्ट्रीब्यूट कसं केलेलं आहे? या ठिकाणी सगळे एकत्र आहे, या ठिकाणी हे जे ऍक्सिस पासून लांब आहे त्यामुळे डिस्ट्रीब्युशन म्हणजे शॉर्ट मध्ये आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो जे ऍक्सिसच्या जवळ असणार, जे पार्टिकल ऍक्सिसच्या जवळ असणार त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असणार आणि जे पार्टिकल ऍक्सिस पासून दूर असणार त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. आता थर्ड ज्यामध्ये इट डिपेंड्स ऑन द ऍक्सिस ऑफ रोटेशन. कशावर डिपेंड आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. तुम्ही म्हणणार कसं? काय ज्या वेळेस हे ऍक्सिस ऑफ रोटेशन ठेवलं म्हणजे बॉडी तीच ठेवली, बॉडी तीच आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन या ठिकाणी आहे, त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया काढलाय आपल्याला काहीतरी याची व्हॅल्यू भेटेल. पण आता मी ऍक्सिस चेंज करतोय म्हणजे पहिले ते असं सेंटरला ऍक्सिस होतं, ज्यावेळेस सेंटरला ऍक्सिस होतं त्यावेळेस असं रोटेट होतं. या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असणार. आता मी इथली ऍक्सिस काढून या ठिकाणी ठेवली, या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज असतात म्हणजे मी ऍक्सिस चेंज केलं, बॉडी तीच आहे. लक्षात घ्या सर्व कंडिशन सेम, फक्त ऍक्सिस ऑफ रोटेशन मी हे घेतली. ह्या केसमध्ये काय होईल? कोणाचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार? तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार याच. तुम्ही म्हणणार तसं? कारण या केसमध्ये जे पार्टिकल आहे या ऍक्सिस पासून लांब आहे म्हणजे काही पार्टिकल लांब आहेत, बरेचसे जवळ आहे पण बरेच लांब पण आहेत. त्यामुळं या केसमध्ये जे ऍक्सिस ऑफ रोटेशन जे बघतोय आपण त्यामध्ये जर ऍक्सिस पासून डिस्टन्स जास्त असेल तर यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार, या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असणार. तर म्हणजे काय? आपण ऍक्सिस जर मी इथं केलं तर इथं असेल तर यापेक्षा जास्त असणार पण यापेक्षा कमी असणार. तर ऍक्सिस चेंज करत गेलो तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू वेगवेगळी भेटेल. तर आपल्याला समजलंय का 3 गोष्टीवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. पहिलं बघितलं मास आहे, शेप आहे, साईज आहे, नंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे आणि थर्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. आता याचं SI युनिट काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचं SI युनिट तर आपल्याला फॉर्म्युलावरून आपण काढू शकतो. काय आहे फॉर्म्युला? मास इंटू स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर या ठिकाणी याला आपण kg आणि मीटर स्क्वेअर असं म्हणू शकतो. डायमेन्शन लिहायचं असेल तर डायमेन्शन काय होईल? MLT kg 1 येईल, 2 येईल, टाइम तर 0 आहे त्यामुळे याचं डायमेन्शन हे होईल. आणि नंतर तिसरं आहे काय? स्केलर आहे, वेक्टर आहे. तर हे जे टेन्सर क्वांटिटी आहे म्हणजे विच इज नायदर स्केलर नॉर वेक्टर. समटाइम इट बिहेव लाईक स्केलर, समटाइम इट बिहेव लाईक अ वेक्टर. त्यामुळे यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशन असल्यामुळे याला टेन्सर क्वांटिटी म्हटले आहे. काही बुक मध्ये त्याला स्केलर पण म्हटलेलं आहे पण ऍक्च्युअल मध्ये ती काय आहे? टेन्सर आहे. तर हे पार्ट आपलं झालंय. आता मला हे सांगा आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय सांगितली? का विच अपोजेस द रोटेशनल मोशन. म्हणजे काय? जर मोशन मध्ये असेल, रोटेशनल मोशन आपण डायरेक्ट नाही म्हणू शकत, आपण काय म्हणणार? विच अपोजेस इट्स स्टेट.
जर मोशन मध्ये असेल तर ते मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करणार, किंवा रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्ये राहण्याचा प्रयत्न करणार. तर आपले हे आपल्याला समजण्यासाठी डेफिनेशन आहे. पण जर आपल्याला पेपर मध्ये लिहायचे असेल तर त्यासाठी डेफिनेशन कोणती? आता यावरून आपण फॉर्म्युलावरून त्याची डेफिनेशन सांगणार. काय म्हणणार? इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ अ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस. परत एकदा ऐका, काय सांगितलं? इट इज द सम म्हणजे समेशन घेतलेले सगळे पार्टिकलची, सम ऑफ प्रोडक्ट कोणाचं? मास आणि जे रेडियस आहे त्याच्या स्क्वेअरचा. तर परत ऐका, इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ पार्टिकल अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ पार्टिकल, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस अँड पार्टिकल. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस अँड पार्टिकल, ही त्याची डेफिनेशन झाली. आता यामध्ये आपण ह्या सगळ्या कंडिशन बघितल्या, डेफिनेशन वगैरे. आता एक लास्ट पॉइंट आपण त्याचे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले कसे चेंज होतात ते आपण सांगू. म्हणजेच काय? आता जर मी मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय mi फॉर अ पार्टिकल, म्हणजे सिंगल पार्टिकल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार? तर तुम्ही डायरेक्ट लिहिणार I = mr². कसं आलं? कारण एकच मास आहे, सिंगल पार्टिकल आहे, त्यामुळे समचा काही प्रश्न येणार नाही. तर mr². आता या ठिकाणी दुसरा घेतोय मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर डिस्क्रीट पार्टिकल्स. म्हणजे काय? बरेच पार्टिकल आहेत पण ते डिस्क्रीट आहे, म्हणजे लांब लांब आहे, एकमेकापासून काही अंतरावर आहे. त्या केसमध्ये त्याचा फॉर्म्युला काय होतोय? तर त्या केसमध्ये त्याचा फॉर्म्युला होतोय जे आपण आता डिराईव्ह केलं आहे. काय? समेशन I फ्रॉम 1 to n mi ri². आणि जर हे जे तिसरं बघू, mi फॉर कंटिन्युअस जे पार्टिकल असतील त्यामध्ये काहीच डिफरन्स नाहीये, म्हणजे कंटिन्युअस आहे जे आहे, किंवा त्याला होमोजिनियस बॉडी पण म्हणू शकतो. कंटिन्युअस बॉडी और होमोजिनियस बॉडी, तर त्याला काय म्हणणार? त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ r²dm. म्हणजे डायरेक्ट आपण त्याचं काय करू शकतो? इंटिग्रेशन घेऊ शकतो. dm स्मॉल मास आहे आणि r हे डिस्टन्स आहे. सेम फॉर्म्युला mr² म्हणजे mr² आहे, पण या केसमध्ये आपण काय करतोय? इंटिग्रेशन घेतोय. म्हणजे जे कंटिन्युअस बॉडी असेल तर स्फिअर आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, या केसमध्ये आपण डायरेक्ट त्याचं काय करू शकतो? इंटिग्रेशन घेऊ शकतो. तर हे झाले कंटिन्युअस बॉडीचं. जर हे बोर्ड आहे तर या बोर्डचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर यामध्ये हे प्रत्येक पार्टिकल आपण कंटिन्युअस म्हणून काय करणार? एक्स करणार. त्यामुळे याचं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढणार? r²dm, इंटिग्रेशन ऑफ r²dm. तर अशा प्रकारे आपण आजचं टॉपिक मोमेंट ऑफ इनर्शिया संपवलंय. आता आपण नंतर वेगवेगळ्या बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसं राहील ते बघू. थँक्यू.